यांनी एफर्ट अप्लाय केल्यावर ती बकेट म्हणजेच तो लोड लिफ्ट होतोय आणि हेच सोप्या मी करून दिले आहे. थँक्यू. हा, तुम्ही थँक्यू बोलताय, थँक्यू, क्रेडिट दिलं, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या कॉलेजच्या आणखी मित्रांना तुम्ही सांगा. मित्रांनो, वेलकम टू द सेकंड सेमिस्टर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आपला मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, मेकॅट्रॉनिक्स, बऱ्याच ब्रँचेसचा हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि हा सब्जेक्ट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स याच्या नावातच आहे. इंजिनिअरिंग तर आहेच, कारण की तुम्ही तुम्ही फ्युचर इंजिनियर्स आहात. आणि मेकॅनिक्स या नावातच आहे मशीन. मेकॅनिक्स या शब्दाचा अर्थच आहे की ज्या फील्डमध्ये जे द ब्रँच ऑफ सायन्स इन विच एनर्जी अँड मोशन इज स्टडीड. म्हणजे जिथे एनर्जी आणि मोशन, ज्या कोणत्या स्टेडी ऑब्जेक्ट किंवा मुव्हिंग ऑब्जेक्ट, थांबलेले ऑब्जेक्ट किंवा चालणारे ऑब्जेक्ट, यांचा जो काही स्टडी केला जातो तो असतो आपला मेकॅनिक्स. आणि हा मेकॅनिक ज्याचा पक्का झाला, पहिलं चॅप्टर तर छान आहे, खूपच सुंदर, सोपं पण आहे, खरं सोपं. पण नंतरचं सेंट्रॉइड, ते फोर्स, इक्विलिब्रियम, सेंट्रॉइड शेवटी फोर्स, इक्विलिब्रियम, मोमेंट वगैरे ज्याचं पक्क होईल, त्याला पुढचा थर्ड सेमला येणारा सॉम, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, तो जबरदस्त सोपा जाईल. तो पेपर जबरदस्त, त्याचा फाउंडेशन आहे. मेकॅनिक्स वरनं कथा सुरू होते, ती लास्ट इयर पर्यंत चालते आपली. मेकॅनिकल साईडच्या ब्रँचेसला मशीन डिझाईन आहे, सिव्हिल साईडच्या ब्रँचला आरसीसी आहे. त्याचं फाउंडेशन या सब्जेक्टमध्ये. मनुष्याने या जगात स्वतःच्या सुखसाठी, श्रम वाचवण्यासाठी काही गोष्टी म्हणजेच काही डिव्हाइस, काही उपकरणं हे शोधून काढले. म्हणजे अगोदर पायी चालत होते, तर नंतर ते श्रम कमी करण्यासाठी सायकल शोधली, कार आली. या सर्व गोष्टी काय, सायकल, कार काय, मशीन आहे. एरोप्लेन आलं, हे सुद्धा काय आहे, मशीन आहे. पण आपल्याला या चॅप्टर मध्ये जे मशीन आहे ते आहे लिफ्टिंग मशीन. हो, हे नाही, तर आपल्याला आहे लोड लिफ्ट करण्याचं मशीन. लोड फक्त वर घेऊन जायचं आहे आणि खाली आणायचं आहे, संपला खेळ. याचे आपल्याला सुरुवातीचा पार्ट जो आहे तो एकच मशीन स्टडी करायचा आहे. आणि ह्या चॅप्टरचं म्हणजे या युनिटचं जो अर्ध्यातनं पुढं चॅप्टर आहे, तिथं आपल्याला 8 मशीन्स वेगवेगळे स्टडीला, त्याच्या सर्वांचं व्हेलॉसिटी रेशो. चला, जे काही कन्सेप्ट आहे ते आता समजूनच घेऊ आपण. सुरू करू या चॅप्टरला. सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅप्टरचं जे नाव आहे सिम्पल लिफ्टिंग मशीन. आता के स्कीमला सिम्पल लिफ्टिंग मशीन केलं, इतक्या अगोदरच्या ज्या आय स्कीम, जी स्कीम होतं त्याच्यात ओनली सिम्पल मशीन नाव होतं. आणि सिम्पल मशीनचं दुसरं नाव आहे लिफ्टिंग मशीन. आता दोघं कॉम्बो करून दिले, लिफ्टिंग मशीन. त्या जगात बरेच मशिनरी आहे, एवढंच सांगितलं. पण आपल्याला या चॅप्टर मध्ये फक्त काय, लिफ्टिंग मशीन. त्याच्या नावातच लिफ्ट, थोडीशी तो लिफ्ट करा दे. लिफ्ट करा दे म्हणजे काय, वर का खालून जे काही लोड आहे, लोड म्हणजेच वेट, आता त्याच्यावर डिस्कस करू. तो वजन, मराठीत म्हणूया वजन, याला वर घेऊन जायचं, वरून खाली आणायचं. हे काम फक्त ज्या गोष्टीला येतं ते आपल्यासाठी आहे लिफ्टिंग मशीन. आणि यालाच नाव काय, सिम्पल मशीन. त्याच्या नावातच आहे ना सिम्पल मशीन. इतका छान, सोपा, सुंदर टॉपिक दिलेला आहे ना, पूर्ण पैकीच्या पैकी मार्क आहे चॅप्टरचे आपण काढायलाच हवे. आणि मेकॅनिक्सला आहे ना, तुम्ही असं पासिंग साठी नका बघू, याच्यात जबरदस्त स्कोर होईल तुमचा युनिट टेस्टला. आणि फायनल 70-30 दोघं मिळून आउट ऑफ 100 80च्या अबव तुम्ही जाऊ शकतात. खूप चांगला आणि जबरदस्त ज्याचा स्टडी, मग तर त्याला नो लिमिट होतो. 90, 95, 100 पण स्कोर करू शकतात. ठीक आहे. चला आता हे बघूया. सिम्पल मशीन, और त्याचंच नाव काय आहे, लिफ्टिंग मशीन. किंवा आणखी तिसरं नाव सिम्पल लिफ्टिंग मशीन. हे तिघांचं मिनिंग सेम आहे. आणि आता मशीन म्हणजे काय ते तर जाऊ द्या, ते तर जाऊ द्या म्हणतो. मशीन आणि आता मशीन म्हणजे काय ते तर आपण पाहिलंच, पण आपल्याला पाहायचंय सिम्पल मशीन. आणि सिम्पल मशीन हे जे काही दिसतंय, ही पुली, आपण जिम वगैरे मध्ये जातो तर जिम मध्ये बरेच असे पुली पाहिलेले आहे. किंवा विहिरीचं, हे तुम्ही बघितलं असेल, विहिरीतनं पाणी काढण्याचं जुन्या जमान्याचं मशीन. हेच आहे आपलं सिम्पल मशीन, तेच आहे लिफ्टिंग मशीन. ह्या चॅप्टरचं अर्ध होतो तोपर्यंत आपल्याला ह्याच मशीनला डोळ्यासमोर ठेवून सर्व गोष्टी शिकून घ्यायच्या आहे. आणि त्याच्या संदर्भातले कॅल्क्युलेशन करायचे. लॉ ऑफ मशीन होतो तोपर्यंत. त्याच्यानंतर पुढचे 8 मशीन आहेत, ते तर पहिला पार्ट समजून जातो तर पुढचा तर एकदम सोपा होऊन जातो. ठीक आहे. त्याच मशीनचा फक्त जो आपला कामाचा पार्ट आहे तो इथं मी दाखवलाय. ही आहे पुली आणि ही आहे काय बाबा, रोप, दोरी. आणि हे जे काही इथं लावलेलं आहे, हँग होतोय, तो पिंक कलरचा, तो काय आपला ऑब्जेक्ट, म्हणजेच तो आहे लोड. शब्द काय वापरतो मी, लोड. लोड
इथं वर्ड येतोय, हा पूर्ण चॅप्टर भर चालणार आहे. लोड म्हणजे असतो वेट, म्हणजेच मराठीत त्याला आपण म्हणतो वजन. ठीक आहे. आणि जे लोड लिफ्ट करू शकतं. बरं कसं लोड? हेवी लोड. लोड कसा हो? हेवी. हेवी लोड. आणि जे तुम्ही इथं उभे राहणार आणि याला ताणणार बाबा, पतंग नाही ती, खेचलं तर जे काही आपण अप्लाय करतो आहे, फोर्स अप्लाय करतोय. मी पेन हातात धरलाय, काय फोर्स अप्लाय केलाय. नेल घेतला, खेळा ठोकला, काय केला? फोर्स अप्लाय केलाय. पण फोर्सलाच आपल्या याच्या टेक्निकल वर्ड आहे एफर्ट. आणि जो एफर्ट आपण कमी करणार अप्लाय करणार आहोत तो राहणार आहे लेस एफर्ट. तर शब्द काय येऊ द्यायचे? हेवी लोड, लेस एफर्ट. बघा एक साधारण आहे, मशीन युजच कशासाठी करतो आपण? जर तुम्ही समजा हा 10 किलोचा आहे, 10 किलोचं तुम्हाला लिफ्ट करायचं आहे, हाताने डायरेक्ट उचललं तर तुम्हाला ताकद म्हणजेच एफर्ट पण तेवढाच लावा लागेल ना 10 kgचा. पण जर मशीनचा यूज केला तर 10 kg पेक्षा निश्चित आपल्याला कमी एफर्ट लागणार आहे. 10 kg पेक्षा आपल्याला निश्चित कमी एफर्ट लागणार आहे. आणि तेच काम असतं मशीनचं. काय काम आहे लिफ्टिंग मशीनचं? की आपल्याला जो एफर्ट इथं लागणार आहे तो कमी करून देणे, लेस करून देणे. एवढ्यात मी उदाहरण दिलं ना. वॉक करून तुम्ही पाय चालत जात असणार तर जास्त थकणार, तेच मशीनचा यूज केला सायकलचा तर कमी थकावा होईल, म्हणजे एफर्ट कमी लागतात. हा तोच इथं कन्सेप्ट आहे की आपण जर मशीनचा यूज केला तर हेवीतले हेवी लोड आपण कमीत कमी एफर्ट, कमीत कमी पॉवर, ताकद लावून लिफ्ट करू शकतो. त्या मशीनला आपण म्हणतो सिंपल मशीन. आता याच्यात फक्त टेक्निकल वर्ड आपल्याला टाकायचे. हा झाला आपल्यासाठी लोड, आणि इकडे जे आपण अप्लाय करणार आहोत तो आहे एफर्ट. ठीक आहे. मग याची आणि हे जे काही डिव्हाइस आहे एकदम सिंपल आहे, दिसतं जे तुम्हाला की त्याला नुसतं हे केलं आपण, बघा हा लिफ्ट झालाय लगेच. तर याला डायरेक्ट लिफ्ट केलं तर जे काही आलं, जे झालं आहे आपलं हे, म्हणूनच त्याला आपण म्हणतो सिंपल मशीन. मग याची आता डेफिनेशन पाहूया आपण सिंपल मशीनची. हे काय बरं? एक डिव्हाइस आहे. द डिव्हाइस which lifts the device which lifts heavy load by applying less effort is called as simple machine or lifting machine. जे एक्झामला विचारलाय तो शब्द लिहायचा, सिंपल मशीन किंवा लिफ्टिंग मशीन. वन्स अगेन, द डिव्हाइस यूज कशासाठी बाबा? द डिव्हाइस विच इज यूज टू लिफ्ट द हेवी लोड बाय अप्लाइंग लेस एफर्ट इज कॉल्ड अ सिंपल मशीन. किंवा दुसरं, द डिव्हाइस बाय विच, असं डिव्हाइस ज्याच्यामुळे, द डिव्हाइस बाय विच हेवी लोड कॅन बी लिफ्टेड बाय अप्लाइंग लेस एफर्ट. लोड तर हेवीच आहे ना बाबा, तिथं का मुरमुरात नाही उचलायचं आहे तुला एक चांगलं मोठं हेवी उचलाय लिफ्ट करायचं. तर डेफिनेशन आपण इथं लिहूया. द डिव्हाइस बाय विच हेवी, हा काय मध्ये झाला, तू जा ना तिकडे. बाय विच हेवी लोड कॅन बी लिफ्टेड बाय अप्लाइंग लेस एफर्ट. आणि पुढे तुम्ही एक्सपर्ट आहात, काय लिहायचंय मला ते, अरे फुल स्टॉप दिला, इज, हा हे जे एक्सपर्ट बोलत होतो मी, इज कॉल्ड ॲज ते तर कसली डेफिनेशन विचारली तरी लिहून टाकणार तुम्ही. इज कॉल्ड ॲज सिंपल मशीन किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन किंवा ओनली लिफ्टिंग मशीन. द डिव्हाइस बाय विच हेवी लोड कॅन बी लिफ्टेड बाय अप्लाइंग लेस एफर्ट. लेसच्या जागी मिनिमम म्हणून टाकू शकता. आता इथं दोन शब्द आहे बाबा, एफर्ट आणि एक दुसरा आहे हेवी लोड. ठीक आहे, लोड. आता लोड आणि एफर्ट हे दोन शब्द या पूर्ण चॅप्टर भर आपल्याला प्रत्येक न्यूमेरिकल वगैरे सर्वीकडे येणार आहे. यांच्या सुद्धा आपल्याला डेफिनेशन पाहिजे. आता पुढे तेच पाहू. खूप सिंपल मशीनची तुम्हाला डेफिनेशन समजली, खूपच सोपी आहे. याच्यानंतर बरं, सिंपल मशीनचं एक्झाम्पल पण आपण लिहायला हवं. एक्झाम्पल डेफिनेशनला फक्त मार्क नाही मिळणार, एक्झाम्पल लिहावंच आहे. लिहावंच लागेल. 2 मार्क आलं तर हे डेफिनेशन आणि एक्झाम्पल. बरं, हे जे काही आहे ना, हे जे मशीन तुम्हाला मी इतक्यात दाखवलं, विहिरीतून पाणी काढण्यासाठी आपण ज्याचा उपयोग करतो,
त्या मशीनचं नाव आहे सिंपल एक्सल अँड व्हील. काय? सिंपल एक्सल अँड व्हील. हा ही जी पुली ना, येलो कलर दाखवतोय, येलो कलर मधून जे शो होतोय पुली, याला आपण म्हणतो व्हील. व्हील व्हील म्हणजे चाक. आपल्या गाडीला पण राहतं, 4 व्हीलर 2 व्हीलर आपण म्हणतो ते. ओके. आणि हा ज्याच्यातनं फिरतोय, म्हणजे हा पुली ब्लू करून असं काहीतरी रॉड आहे ना, त्या रॉडवर तो फिरेल, त्याला म्हणत असतो एक्सल. 4 व्हीलरला पण चाक असतात, मागे 2 असतात, पुढे 2 असतात, आणि तो ज्या रॉडवर माउंट केलेला राहतो त्या रॉडला काय म्हणतात? एक्सल. ठीक आहे. सोपं नाव आहे, सिंपल एक्सल अँड व्हील. कोणाचं? याचं नाव आहे. आणखी एक मशीन आहे सिंपल, ते तर तुम्ही कदाचित पाहिलेलं असेलच, ते म्हणजे हे. यू गेस इट राईट. याचं नाव काय बरं? स्क्रू जॅक. स्क्रू जॅक. तर कोणतंही एक एक्झाम्पल लिहा, एक तर हे लिहा किंवा हे लिहा, आणि हे दोघं आपल्याला या चॅप्टरच्या नंतर जे तुम्हाला मी 8 मशीन बोललो त्याच्यात हे दोघांचे स्पेशल आपल्याला फॉर्म्युले शिकायचे. बघू ते तेव्हाच तेव्हा, या फर्स्ट लेक्चरला आपण आता जे शिकत आहोत बघून घेऊ. ठीक आहे. तर स्क्रू जॅक कुठं यूज करतो आपण? ट्रकला हा यूज करतात, आणि ज्या कार आहे त्यांना हा यूज करतात. ठीक आहे. आणि काय होतं त्याच्याने? तर ऑफकोर्स टायर पंक्चर होतो तेव्हा एक्सलला लावला जातो आणि लिफ्ट होतो, म्हणजे तो वर जातो. म्हणजेच तो काय करतो बाबा? हेवी लोड, कार ट्रक सर्व हेवी, त्यांना लिफ्ट करण्यासाठी आपण काय, ट्रक जेवढी तेवढी ताकद तर आपल्याला लागत नाही. ताकद, फोर्स म्हणजेच काय, एफर्ट कमीत कमी लागतो. बघा, झाली ना मॅच डेफिनेशन. बाय अप्लाइंग लेस एफर्ट टू लिफ्ट द हेवी लोड. ओके. नेक्स्ट वन इज कंपाऊंड मशीन. कंपाऊंड मशीन याची फक्त डेफिनेशन आहे आपल्याला स्टडीला, याच्यावर ना न्यूमेरिकल आहे, काहीच नाही, फक्त डेफिनेशन. सिंपल मशीन म्हणजे ज्याच्यात एकच पुली, एक सिंपल असं अरेंजमेंट आहे, ज्यात आपण पाहिलं, आणि अशा मल्टिपल अरेंजमेंट ज्याच्यात राहतात. फॉर एक्झाम्पल दिस वन. जिम मध्ये तुम्ही पाहिलात, जेव्हा तुम्ही तिथं जातात तर बऱ्याच पुली राहतात, एक दोन, दोनापेक्षा जास्त झाल्या, 2 किंवा 2पेक्षा जास्त झाल्या, तर ते बरेच सिंपल मशीन एकत्र आले असं आपण समजतो, आणि त्या गोष्टीला म्हणतात कंपाऊंड मशीन. आणि याचं एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे हे, आणि यालाच आपण काय म्हणतो? क्रेन. एक्झाम्पल आधीच सांगितलं. आता क्रेन मध्ये काय राहतं बाबा? बरंच गुंतागुंतीची अरेंजमेंट राहते, कॉम्प्लिकेटेड. म्हणजेच जे छोट्या छोट्या गोष्टी तिथे एकत्र करण्यात आलाय, खूप साऱ्या सिंपल मशीन एकत्र केले, तर तीच याची डेफिनेशन आहे. असं डिव्हाइस ज्याच्यामध्ये भरपूर सिंपल मशीन एकत्र असतात त्यांना म्हणतो कंपाऊंड मशीन. यालाच इंग्लिश मध्ये लिहायचंय, द डिव्हाइस विच मे कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सिंपल मशीन इज कॉल्ड ॲज कंपाऊंड मशीन. ओके. डिव्हाइसच आहे. मागचं काय होतं? हेवी लोड, लेस एफर्ट, आणि त्याच्यासारखे बरेच एकत्र आले तर त्याला आपण म्हणणार कंपाऊंड मशीन. म्हणजेच काय? द डिव्हाइस विच मे consist of number of, नंबर ली किंवा मेनी लिहू शकता, नंबर ऑफ सिंपल मशीन, बरेच सिंपल मशीन, 2 किंवा त्यापेक्षा जास्त एकत्र यायला हव्या, त्याला कंपाऊंड मशीन इज, पुढे तुम्हाला माहिती, इज कॉल्ड ॲज कंपाऊंड मशीन. या पूर्ण मेकॅनिक्सच्या, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या तुम्हाला एकदम जबरदस्त नोट्स येणार मी थिअरीच्या. त्या नोट्सच्या बाहेर हा सब्जेक्टची काहीच थिअरी एक्झामला येणार नाही, त्यातूनच सर्व येणार आहे. एवढी चॅलेंज आहे माझं. आणि एक गोष्ट आजच सांगून देतो, या सब्जेक्टचे जर न्यूमेरिकल येतात आपल्याला, इन मेकॅनिक्सचे न्यूमेरिकल जास्त आहे, 70 मधून 55 मार्कच्या आसपास तर न्यूमेरिकलच येतात, आउट ऑफ 70. आणि 12 ते 15 मार्क, 16 मार्कची थिअरी येते. आता जे न्यूमेरिकल येतात ते न्यूमेरिकल रिपीट होत नाही, म्हणजे तू कितीही पीआयक्यू केले त्याच्यातला एखाद दुसरा झाला, लक बाय चान्स तर झाला. न्यूमेरिकल ऍज इट इज रिपीट होत नाही, तो पॅटर्न रिपीट होतो, फक्त नंबर वेगळे राहतात. म्हणून आपल्याला स्टडी जरा व्यवस्थित करायचं आहे. ओके. तर कंपाऊंड मशीनची डेफिनेशन पाहिली. ऑफकोर्स हे पण काय यूज करतो आपण? हेवी लोड लिफ्ट करायला यूज करतो. आणि याचं एक्झाम्पल लगेच लिहून घेऊ. काय बाबा याचं एक्झाम्पल? क्रेन. ठीक आहे, क्रेन. नेक्स्ट आहे लोड. आता लोडच्या डेफिनेशनवर तुम्हाला बोललो नाही, सिंपल मशीन आहे, हा आहे लोड. आणि इथं जर तुम्ही उभे आहात, गर्ल्स बॉईज, तुम्ही काय करतायत बाबा? काहीतरी तिथं फोर्स अप्लाय करताय. तो फोर्स हा आपला कॉमन वर्ड आहे. फोर्सला टेक्निकल म्हणजे आपल्या
फील्ड मध्ये म्हणतात एफर्ट. आणि इथं जे वेट आहे, वेट वजन, या वेटलाच टेक्निकल नाव आहे लोड. तर वेट हा शब्द थ्रू आउट द चॅप्टर फक्त याच्या डेफिनेशन मध्येच आहे. वन्स अगेन, म्हणजे व्हिडिओ तो बॅकला जाऊन तुम्ही ऐकू शकता, परत सांगून देतोय, वेट हा शब्द फक्त याच्या डेफिनेशन मध्येच आहे, बाकी कुठंच नाही. बाकी सर्वीकडे आपल्याला लोडच यूज करायचा, लोड हा वर्ड यूज करायचा आहे. समजण्यास सोपं आहे, डेफिनेशन पाहून घेऊ. आता लोडला लेटर काय बाबा आपल्या कॅल्क्युलेशनला? डब्ल्यू. डब्ल्यू स्टँड्स फॉर वेट. ओके, यू गॉट इट. हा, आता कसं आहे बघा, हा लोडवर, बरं लोड म्हणजे काय? तो वेट आहे. याची डेफिनेशन एकदम सोपी आहे. वेटचं कामच काय बाबा? लिफ्ट होणे, खालून वर जाणे, वरून खाली येणे. म्हणजेच वर जो वेट जात आहे त्याला आपण म्हणतो लोड. वर जो वेट जात आहे त्याला म्हणतो लोड. मग यालाच इंग्लिश मध्ये कर, द वेट टू बी लिफ्टेड. द वेट टू बी लिफ्टेड. कोणी लिफ्ट केलं? मशीनने. द वेट टू बी लिफ्टेड बाय द मशीन इज कॉल्ड ॲज लोड. द वेट, बघा महत्वाचा शब्द काय यायला हवा इथं? वेट. याची डेफिनेशन, द वेट टू बी लिफ्टेड बाय, the weight to be lifted by the machine is called as load. Okay, the weight to be lifted by the machine is called as load. परत बघायचं का? मजा येते का? घ्या बघा, दाखवणार आहे, होणार आहे प्ले. हे बघा, हे वर झाला. आता हा काय? मशीनने वर लोड, वेट लिफ्ट केला आणि त्या वेटला म्हणतो आपण लोड. ओके. हा, आणि आता जर याची डेफिनेशन विचारली तर याचं येतं युनिट. आता एवढ्यात पाहिलं आपण, लोड म्हणजे वेट आहे, आणि वेटचं युनिट फिजिक्सचं पहिल्या चॅप्टर मध्ये मागच्या सेमला आपण शिकलो. तर वेटचं युनिट राहतं न्यूटन. याचं युनिट सुद्धा आहे न्यूटन. एसआय युनिट किंवा एमकेएस युनिट म्हणा, तर ते काय आहे? न्यूटन. आणि सीजीएस युनिट काय? डाईन. इथं काही लागणार नाही आपल्याला कुठंच मेकॅनिक्स, आतापर्यंत कधी ते डाईनवर आलं नाही. लक्षात ठेवायचं, सीजीएस युनिट इज डाईन आणि एसआय युनिट न्यूटन. न्यूटनलाच आपण जो सिम्बॉल आहे तो काय देतो बाबा? कॅपिटल एन. ओके. जर विचारलं डेफिनेशन, डेफिनेशन लिहायची आणि त्याचा युनिट सुद्धा लिहायचं. हे दोन लिहिलं काय 1 मार्क डन. हा, एकच मार्क लिहिलं, डेफिनेशन काय 10 मार्क थोडी येणार. बरं, लोड झाला. लोड इथं आहे बाबा. इथं काय आहे? इथं तू फोर्स अप्लाय करतो, फोर्स. आणि या फोर्स म्हणजेच काय? एफर्ट. तर फोर्सची डेफिनेशन काय? सॉरी, एफर्टची डेफिनेशन काय? तर एफर्टची डेफिनेशन काय आहे? द फोर्स अप्लाइड, फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड. असा फोर्स जो लोड लिफ्ट करण्यासाठी अप्लाय केला आहे त्याला म्हणणार आपण एफर्ट. ओके. आणि पुढचं तेच आहे, हे बघा, एफर्ट. एफर्ट म्हणजे काय बोललो मी? फोर्स. फोर्स अप्लाइड, हे माझ्या हातवारे लक्षात ठेवा. फोर्स अप्लाइड, ते मशीन डोळ्यासमोर राहायचं आता. फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड इज कॉल्ड ॲज एफर्ट. परत एक सांगेल, आधी लिहून घेऊ. द फोर्स, इथं कोणता वर्ड आहे बाबा महत्वाचा? फोर्स. मागच्या याच्यात काय होता? वेट. द फोर्स अप्लाइड. बरं, अप्लाइडचा अर्थ काय? लावणे. अप्लाइड, फोर्स अप्लाइड टू लिफ्ट दी लोड इज कॉल्ड ॲज एफर्ट. आणि एफर्टला कोणता वर्ड आहे तिथं? बघून घ्या, पी. आता इथं तुम्ही असं नका म्हणू की पी एफ फोर्सचा कुठे आहे. आता फोर्सचा का बरं नाही दिलाय? कारण की पूर्ण तुम्हाला मी इतक्यात बोललो, हा सब्जेक्ट बेस आहे. पुढचा आपला सॉम येणार, त्याच्या पुढचा डिझाईन वगैरे, आरसीसी, या सर्वांमध्ये पीज लेटर यूज होणार आहे. ती पुढची तयारी या सब्जेक्ट करून घेतोय तुमच्याकडे. तर पी फॉर आपला एफर्ट आहे. हा, याच्या पुढचं जे चॅप्टर आहे फोर्स कंपोजिशन, डिकम्पोजिशन, तिथं एफ घेणार, तेव्हाच तेव्हा पाहू. ठीक आहे. बघा, तर फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड. लक्षात काय ठेवायचंय? फोर्स अप्लाइड. इथं काय लक्षात ठेवायचंय? फोर्स अप्लाइड. फोर्स अप्लाइड कशासाठी? फोर्स टू लिफ्ट द लोड इज कॉल्ड ॲज एफर्ट. आणि लोड काय? लिफ्ट करा दे. द वेट टू बी लिफ्टेड. हे दोन शब्द मी वारंवार म्हणतोय बघा. फोर्स अप्लाइड, कारण की याच्यावर पुढची डेफिनेशन आहे, आणि वेट टू बी
लिफ्टेड. वेटला काय करायचंय? लिफ्टेड. आणि एफर्टला काय करायचंय? अप्लाय. वेट टू बी लिफ्टेड, फोर्स टू बी अप्लाइड. वेट टू बी लिफ्टेड, फोर्स टू बी अप्लाइड. ओके, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. फोर्स अप्लाइड, वेट लिफ्टेड. फोर्स अप्लाइड, वेट लिफ्टेड. वेळ आता नाही झालो मी. ओके. हा बरं, याचं पण युनिट पाहूया आपण. युनिट युनिट एफर्टचं युनिट पण तेच आहे. बरं, एफर्ट म्हणजे काय? फोर्स. आणि फोर्सचं युनिट आपल्या सर्वांना माहिती काय बाबा? न्यूटन. यालाच आपण काय करतो? कॅपिटल एन ने दाखवतो. मग याच्यावरनं काय समजलं की लोडचं युनिट आणि एफर्टचं युनिट दोघांचं युनिट सेम आहे. याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता या टेक्निकल कन्सेप्ट आहे. याचे फॉर्म्युला, याचा तुम्हाला मी ट्रिक सांगतो, याची डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची. याचा फॉर्म्युला आधी पाहू आणि फॉर्म्युल्यावर लगेच डेफिनेशन. एका मिनिटात लगेच पाठ होणार आहे बघा. बरं, याचं नाव काय? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. इथं 2 लेटर, इथं एम आहे. याचा पहिलं इनिशियल ए आणि त्याच इनिशियल ना याचा शॉर्टकट आहे, याला म्हणतात एम ए. डू रिमेंबर, एम ए स्टँड्स फॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आणि याचा फॉर्म्युला काय आहे? एम ए इक्वल टू W अपॉन पी. ओके, W अपॉन पी. आणि व्हॉट इज W? इतक्यात पाहिलं आपण. W काय बाबा? W आहे लोड आणि खालचा P आहे एफर्ट. मग याचा डेफिनेशन मध्ये काय येईल? लोडवर. आणि बरं, याला हे जे असतं ना, याला आपण म्हणतो रेशो. कोणत्याही इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टमध्ये जेव्हा असा न्यूमरेटर डिनॉमिनेटर येतो, याला म्हणत असतो आपण रेशो. आणि याला बोलण्याची पद्धत आहे, म्हणजे मी जनरल सांगतोय, इट इज द रेशो ऑफ डॅश डॅश टू द डॅश डॅश टू द न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर डॅश डॅश टू डॅश डॅश. भोकम पट्टीने करायची, स्मार्ट बनायचं. मग आता काय नेमका इथं डब्ल्यू? तर बघा मी कशी डेफिनेशन तयार करेल. इट इज. बरं, इट इज म्हणजे काय? हे बरं, मेकॅनिकल रेशो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. इट इज द रेशो ऑफ. रेशो याला म्हणतात रेशो. कोणाचा रेशो बाबा? तो वर डब्ल्यू आहे. डब्ल्यू म्हणजे तुला शब्दांमध्ये लिहायचंय, ते आहे लोड. पण नुसतं लोड टू द एफर्ट असं नाही लिहायचं. नुसतं लोड टू द एफर्ट नाही, तिथं ते शब्द जोडायचे जे आता सांगितले. लोड टू बी लिफ्टेड, एफर्ट टू बी अप्लाइड. ओके, इट इज द रेशो ऑफ लोड टू बी लिफ्टेड. आता तुम्ही म्हणणार सर इथं वेट टाका. नाही, आता लोड, तो वेट तिथंच आहे फक्त. लोड टू बी लिफ्टेड टू द. बघा मी एवढ्यात बोललो ना, रेशोला कसं करतात. हे वरच्याच हे आलं. आता खाली टू द, ही वर्डिंग आहे मित्रांनो. टू द, खालचा काय? एफर्ट. आणि एफर्ट काय राहतो? अप्लाइड, म्हणजे लावलेला, उपाययोजन केलेला. इट इज द रेशो ऑफ लोड टू बी लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड. झालं का नाही? लक्षात काय ठेवायचंय? एम इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. याच्यावरनं हे आलंय, डेफिनेशन वरनं ते नाही आलंय, म्हणून आपण सुद्धा ते लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यावरनं हे फटक्यात लक्षात राहतं. झिरो रट्टा, टोटल स्मार्टनेस. आणि आता हे आलं रे आलं का लगेच काय काढतो आपण? त्याचं युनिट. युनिट काढूया. याचं डेफिनेशन लिहिली, फॉर्म्युला लिहिला का युनिट लिहावं लागतं. आता बघा, कॉमा केला. युनिट कसं काढायचं? वरचं डब्ल्यू तो म्हणजे लोड, लोडचं युनिट काय होतं? न्यूटन. खालचा पी एफर्ट, एफर्टचं युनिट काय होतं? न्यूटन. आता न्यूटन पण वर आहे, खाली पण न्यूटन आहे. एक्स अपॉन एक्स काय होतो? कॅन्सल. मॅथ मध्ये तसंच न्यूटन अपॉन न्यूटन काय घ्यायला? कॅन्सल. त्याचं युनिट राहिलं का? नाही, त्याचं युनिट नाहीये. काय बाबा? नो युनिट. लक्षात ठेवायचं, एम ए ला युनिट नाहीये. आणि पुढची गोष्ट, पुढची टर्म, ती आहे व्हेलॉसिटी रेशो. ओके, ही सुद्धा टेक्निकल टर्म आहे. इथं आहे व्ही, याचा स्टार्टिंगचा इनिशियल आहे व्ही, याचा रेशोचा आहे आर, आणि मौन ज्याला म्हणतो आपण व्ही आर, व्हेलॉसिटी रेशो. आता याच्यात नावात रेशो नव्हता, तरी सुद्धा रेशो आला कोणाचा तरी. याच्यात नावातच आहे रेशो, तर हा सुद्धा कसला तरी रेशो आहे. आता नेमकं काय आहे बघा. आता हे तेच मशीन आहे जे आपलं विहिरीतून पाणी काढण्यासाठी उपयोगात येतं, ज्याचं नाव आहे सिंपल व्हील अँड एक्सेल. आता आपण फक्त त्याचं वरचं बघू, विहीरला काढून टाकू. आता हे काम, याचं काम काय? विहिरीतून पाणी काढणे. आता इथं कोणतरी मुलगा उभा आहे किंवा मुलगी असू शकते. यांनी एफर्ट अप्लाय केल्यावर ती दोरी, तो रोप पाणीला लिफ्ट करतोय. यांनी एफर्ट अप्लाय केल्यावर ती बकेट म्हणजेच तो लोड लिफ्ट होतोय. आणि हेच
म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. लोड याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं लिफ्ट होण्यासाठी व्हर्टिकली, हे आपल्यासाठी आहे डिस्टन्स, अंतर, किती अंतर लोडने कापले, ट्रॅव्हल किती केलं, मूव्ह. ट्रॅव्हल म्हणजेच मुव्हिंग, मोशन, याला ट्रॅव्हलला दुसरं सिनोनिम्स आहे मूव्ह. तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड म्हणजेच काय, लोडने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस ही बादलीची इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन घडत होती, त्याच वेळेस हा रोप सुद्धा काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करून गेला. म्हणजे सुरुवातीचा पॉइंट होता तिकडं, त्यानंतर आला तो इकडं. तर हे जे डिस्टन्स आहे एफर्टच्या इथं ट्रॅव्हल झालंय, याला म्हणतो आपण डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट. तुम्हाला चांगल्याच प्रकारे समजून गेलं असेल. आणि याच्याच वरनं रेशो येतो वेलॉसिटी रेशो. तर वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला मी लिहितो, त्यावरनं त्याची डेफिनेशन समजेल. बघा काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट. बघा एफर्टचं डिस्टन्स वर आहे बरं का, डिवाइड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. याला लक्षात ठेवण्याची ट्रिक पण सांगतो. डिस्टन्स आहे वर, पण हे डिस्टन्स, सॉरी, न्यूमरेटरला एफर्टचं डिस्टन्स आणि डिनॉमिनेटरला आहे लोडचं डिस्टन्स. आणि याला लक्षात ठेवण्याची ट्रिक पण सांगतो. काय ट्रिक आहे बघा, इकडे आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज पाहिला. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा रेशो काय, डब्ल्यू अपॉन पी. हा डब्ल्यू अपॉन पी ने याला उलटा करून द्यायचा, पी वर डब्ल्यू खाली. आता पी म्हणजे एफर्ट आणि डब्ल्यू म्हणजे लोड. याला वर खाली केलं बघा, एफर्ट वर लोड खाली. फक्त हे डिस्टन्स लक्षात ठेवायचं, वर एफर्टचं डिस्टन्स, खाली लोडचं डिस्टन्स, आणि काय मिळून गेला, रेशो. आणि तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे हीच याची डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे, डेफिनेशन कशी तयार करायची मी शिकवलंय. की हा रेशो आहे, याच्यात नावातच आहे. आणि टीओ हा शब्द लावून द्यायचा. मग वेलॉसिटी रेशो इज द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट टू द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. झालं, टाटा बाय बाय, खतम. असं लगेच पाठ झालं. आणि आता याचं युनिट, जसं एम एचं युनिट काय होतं, नो युनिट, कारण वर न्यूटन खाली न्यूटन होता. तसं याचं युनिट पाहू आपण. याचं युनिट इकडच साईडला करतो. आता डिस्टन्स इथं आलेला आहे ना बाबा, डिस्टन्स शब्द आलेला आहे, दिसतोय ना, डिस्टन्स. डिस्टन्स डिस्टन्स अंतर, लेंथ, कोणतं युनिट राहतं बरं, मीटर असतं, एम एम असतं, सेंटीमीटर असतं. लेट से इट इज मीटर. समजा तो वर मीटर आहे, तर खालचं डिस्टन्स पण कशात घेणार, मीटर मध्येच घेणार. कलर का बदलतो रे बाबा तो मध्येच, मीटर अपॉन मीटर. आता वर पण मीटर खाली पण मीटर, तर दोघं काय होतील, कॅन्सल. समजा वरचं सेंटीमीटर तर खालचंही सेंटीमीटर, युनिट तर सेम घ्यावे लागतील, तर ते कॅन्सल होतील. म्हणजे याचं सुद्धा नो युनिट. वेलॉसिटी रेशो आणि एम ए दोघांचं युनिट नाहीये, फक्त डब्ल्यू आणि पीचं दोघांचं युनिट न्यूटन आहे. ताणच नाही चॅप्टर मध्ये, न्यूटनच युनिट आहे, इथं तर युनिटच नाही. आणि एक आणखी पुढचं येईल इफिशियन्सी, त्याचं युनिट म्हणजे ते पर्सेंट आहे. ठीक आहे, हे सर्वांना समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो, चांगल्याच प्रकारे समजलं असेल.